पांडव काम्यक वनात असताना युधिष्ठिराने अर्जुनाला इंद्रलोकात जाऊन देवेंद्राकडून दिव्य अस्त्रे मिळवण्याची आज्ञा केली. वाटेत इंद्रकील पर्वतावर अर्जुनाला वृक्षाखाली बसलेल्या एका कृश आणि तेजस्वी वृद्धाने अडवले. तो स्वयं इंद्र होता. अर्जुनाची परीक्षा घेतल्यावर त्याने आपलं खरं रूप प्रकट केलं. अर्जुनाची दृढनिष्ठा आणि कर्तव्यपरायणता पाहून इंद्र प्रसन्न झाला. अर्जुनाने त्याच्याकडे दिव्यास्त्रांची मागणी केली. इंद्राने शंकराला प्रसन्न करून पाशुपतास्त्र मिळवण्याची सूचना केली आणि त्यानंतर सर्व दिव्य अस्त्र देण्याचे आश्वासन दिले. लगेच अर्जुनाने शंकराला प्रसन्न करण्याकरिता तपश्चर्येला सुरुवात केली. त्याची अवघड परीक्षा घेतल्यानंतर प्रसन्न होऊन शंकर प्रकट झाले. त्यांनी पाशुपतास्त्रांचे दान देऊन अमानवीय आणि अतिमानवीय शक्तींवर विजयाचे वरदान दिले. त्यानंतर अर्जुनासमोर वरुण, कुबेर, यम आणि इंद्र प्रगट झाले. त्यांनी अर्जुनाला उपसंहारासह अनेक दिव्य अस्त्रे दिली. इंद्राने त्याला बाकी अस्त्रे मिळवण्यासाठी स्वर्गात येण्याचे आमंत्रण दिले. अर्जुन इंद्राच्या सभेत आला. इंद्राच्या भवनात राहून त्याने अनेक दिव्यास्त्रांचे ज्ञान मिळवले. इंद्राचा जुना मित्र चित्रसेन गंधर्वाने त्याला स्वर्गीय नृत्य आणि गायन कलेचे संपूर्ण ज्ञान दिले. अर्जुनाने त्या कलांमध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवले. इंद्रसभेमध्ये उर्वशीच्या नृत्याच्या वेळी अर्जुन तिच्याकडे एकटक पाहत असल्याचे इंद्राच्या लक्षात आले. त्याने उर्वशीला नटून थटून अर्जुनाच्या महालात पाठवले. तिला पाहून अर्जुन लाजला. तिच्या पायावर डोके ठेवीत म्हणाला, हे श्रेष्ठतम अप्सरे, मी कृतार्थ झालो आहे. तुझी काय सेवा करू? हे ऐकून उर्वशी रागावून तीव्र स्वरात म्हणाली, नृत्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी तू माझ्याकडे एकटक पाहत होतास म्हणून देवेंद्राने मला तुझ्याकडे पाठवले. हा तुझा काय मूर्खपणा चाललाय? ते ऐकून अर्जुन अधिकच लाजला. तो म्हणाला, देवी, तू माझ्यासाठी माता कुंती आणि इंद्रपत्नी शची यांच्यासारखीच नित्य वंदनीय पूजनीय आहेस. तुझे प्रत्यक्ष दर्शन घडत असल्याच्या आनंदाने मी तुला एकटक न्याहाळत होतो. उर्वशीला अर्जुनाने आपली चेष्टा केली असे वाटले. तू नपुंसक होशील असा तिने शाप दिला. घाबरलेल्या अर्जुनाने देवेंद्राला सर्व सांगितल्यावर इंद्राने त्याचे सांत्वन केले आणि त्याला या शापाचा अवधी 1 वर्षाचा असेल आणि त्याचा फायदा असा होईल की त्यामुळे त्याला अज्ञातवासात कोणी ओळखणार नाही असा उशाप दिला. या काळात अनेक ऋषींच्या सोबतीने पांडवांनी अनेक तीर्थस्थानांना भेट दिली. अखेर ते गंधमादन पर्वतावर राहायला आले. दिव्यास्त्र प्राप्ती करून अर्जुन तिथे पोचला. त्याला पाहून सर्वांना अत्यानंद झाला. अपमान, मानखंडना, विटंबना आणि वंचना यांचा पुरता सूड घेण्याचे सामर्थ्य पांडवांना त्यामुळे मिळाले होते.